बाबाला हे पहिले म्हणत आमची आजी होती त्या काळात हे भजन म्हणत ऐकायला फार सुंदर वाटे माय. शेगावीच्या साजना यावे आमच्या भजना एवढा निरोप द्याना गजानन बाबाला. त्या गजानन बाबाला निरोप ते आमच्या भजनात बोलावा असं वाटलं. असं इतकं गमत जाय असं शांत वाटे कानाले. आजी अधिक म्हण म्हण अधिक म्हण फार आवडे आवडे ना ऐकायला बरं वाटे. आता अरे अरे विठोबा तुझ्यात आमचं मन घेतला मोबाईल तुले लावते रे फोन आठवण तुझी लायला येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. आता मिस कॉल म्हणजे आता येईना म्हटलं मिस कॉल देते तर ते लहान लहान मुलं तुमचे मोबाईल आहेत ना त्यांच्या मुलं तुमच्या मुलापाशी काय द्यायला लागते. रडलं थोडस घे मोबाईल गुत त्याच्यात जाय करशील तर कर काम नाही करशील तर नको करू माय होईपर्यंत तुला काहीच नाही करत घे. आणि तेही मस्त फोटो फिरू फिरू फोटो फिरू फिरू तो मोबाईलच पाहिजे. अरे अरे विठोबा तुझ्यात आमचं मन घेतला मोबाईल तुला लावते रे फोन आठवण तुझी लय लय येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. देवाचा रे देव माझा नंबर कर रे शेव. सांगा आता बरोबर. तुकाराम महाराजचा गाथा गेला ज्ञानेश्वरी पारायण गेला नामदेव महाराजचा गाथा गेला एक अभंग पाठ नाही केला. हे काय केलं मावशी. याच्या पुढे तुले देव प्रसन्न होईल. येईन गजानन महाराज नदीक पुढे गेलो नदीक त्या पहिलं भजन म्हटलं. पंढरीच्या वाटीनं फेकल्या लायात पांडुरंगानं नाचवल्या बाया कानात भजन होय का काय वय माय काय म्हटलं हे काय लावलं तुम्ही तमाशा लावला भजन करणार. अरे सांग या ठिकाणी असणारा शिवजी भगवंत तो तर त्या देवाचंच भजन करतो. मग तुम्ही आपण हे भजन कुठून आणले. तुमचा असा कोणता महाराज तयार झाला की तुम्हाला भजन पुरून राहिला. हे तुमच्याच मनानं तयार करता काय. कोणत्या महाराजने केले तुम्हाला भजन तयार. गाता लिहिला असेल तर सांगा आम्ही व्हॉट्सअपवर टाकतो त्याचा फोटो इंस्टाग्रामवर देतो दूर नेतो त्याला त्याचं स्वागत आम्ही करतो. दाखवा तुमचा हाय काय. मग मनानं करू नका. कारण माऊलीचा ऐका ज्ञानेश्वर महाराजा ऐका तुकाराम महाराजा ऐका मनोमार्गे गेला तो ते